जाऊन आले तिथपर्यंत दरवाजापर्यंत. बोले आता तुमचा फॉर्म घेतला नाही जाणार. रिसीट आता मी आणलेली नाहीत बरोबर. मोबाईलमध्ये माझ्या नाही, तो दुसरा एक पोरगा होता ना त्याच्या आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला मोठा धक्का बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अवघ्या काही तासातच मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मधून भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना पूर्णपणे रिंगणाबाहेर पडल्यानं राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत. वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपचे उमेदवार शकील अन्सारी यांचा अर्ज कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे बाद झालाय. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळूनही अवघ्या 15 मिनिटांच्या उशिरामुळे अर्ज दाखल करता आला नाहीये. परिणामी निवडणूक आयोगानं त्यांचा अर्ज नाकारलाय. या दोन प्रभागांमध्ये भाजपचा एकही उमेदवार रिंगणात नसल्यानं भाजपनं इथे मुद्दाम बाय दिली का? महायुतीत सर्व काही अलबेल आहे का? असे सवाल देखील राजकीय चर्चेत उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक 212 मध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समोर इतर पक्षांचे उमेदवार असले तरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित ताकदीमुळे या वॉर्डात मनसेचं पारडं जड मानलं जातंय. राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबई महानगरपालिकेत मनसेचा हा पहिलाच विजय ठरू शकतो. राज ठाकरेंना मोठा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतील या एका प्रभागात भाजपचा भ्रमनिरास झाला असला तरी राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्ये मतदानापूर्वीच भाजपचे 4 नगरसेवक विजयी झालेत. यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रेखा चौधरी आणि असावरी नवरे या 2 नगरसेविकांचा समावेश आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 18B मधूनही निवड झाली आहे. तर धुळे महानगरपालिकेत भाजपच्या उज्ज्वला भोसले या प्रभाग क्रमांक 1 मधून बिनविरोध निवडून आल्यात. मुंबईतील या 2 वॉर्डमधील घडामोडी केवळ उमेदवारी अर्ज बाद होण्यापुरतीच मर्यादित नाहीये, तर त्या महानगरपालिका निवडणुकीच्या राजकीय दिशेचे संकेत देणाऱ्या ठरू शकतात. मनसेसाठी ही संधी राजकीय पुनरागमनाची नांदी ठरेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.